Hello, hello. This is the my artifact episode number 1915. आजची तारीख आहे 20 मे 2020. आता वाजले रात्रीचे 9:27. ओके. आज लास्ट टाइम मी मॅस्टरबेट केलं होतं. मॅस्टरबेट यांनी मुठ्या, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली गावरानी वर्ड, बट एव्हरीवन पीपल नो व्हॉट इज मुठ्या. मुठ्या म्हणजे काय असते की आपण आपला जेनेटल घेतो, म्हणजे आणि आपला जेनेटल म्हणजे फिमेलचा वेगळा जेनेटल असतो, मेलचा वेगळा जेनेटल. ओके. सो मी आय एम टॉकिंग अबाउट मेल जेनेटल. सो मेल जेनेटल आपण मुठीत पकडायचं, म्हणजे हाताच्या मुठीत, आणि त्याला वर खाली करायचं. ओके. सो दॅट इज कॉल्ड इज मॅस्टरबेट. बट आय डिडंट डू मॅस्टरबेट लाईक दिस. या म्हणजे मॅस्टरबेट तसं नाही करत. आय जस्ट लाईक मी काय करतो, मी माझ्या पिनिसच्या जे टॉप हेड असते, ओके, फक्त त्याला हलकसा रब करतो. यस. आणि बस असं थोडस जरी रब केलं ना, म्हणजे हार्डली 1 किंवा 2 किंवा 5 मिनिट, फटकसे इरेक्शन होऊन जाते. सो ओके. मी माहीत करून घेतलं युट्यूब वरून, डॉक्टर कडून माहीत पडलं की मॅस्टरबेशन म्हणजे चांगलं आहे, वाईट आहे किंवा. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल मॅस्टरबेशन करणं खूप, म्हणजे हे असं प्रकारे आहे की अति केलं तर माती होते आणि काहीच नाही केलं तर काहीच नाही होत. म्हणजे एक प्रकारे कसं आहे, काहीच नाही केलं, समजा आपण मॅस्टरबेशन नाहीच केलं तर व्हॉट विल हॅपन, म्हणजे असं काही होणार नाही. इट वॉज नॉट रिअली असं काही फारसं होणार नाही. म्हणजे इट्स डिपेंड ऑन दी सिच्युएशन व्हेन यू आर डुईंग सेक्स. ओके. समज जर तू मॅस्टरबेट खूप जास्त करत आहे तर तू ड्युरिंग द सेक्स तू तेवढा चांगला परफॉर्म नाही करू शकशील. बट समज जर तू मॅस्टरबेट कमी करत आहे किंवा जस्ट महिन्यातून किंवा हप्त्यातून एकदाच करत आहे, तर तुझ्यामध्ये चांगली क्वालिटी पण राहील आणि तू चांगला परफॉर्म करशील ड्युरिंग सेक्स. सो आय एम टॉकिंग अबाउट मेल, नॉट फिमेल. सो इट्स टॉकिंग अबाउट मेल. तर लास्ट टाइम मी मास्टरबेट केलं होतं वॉज लाईक थांब, आजचा म्हणजे याच्या अगोदरचा दिवस, त्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे 3-4 दिवसा अगोदर, 4 दिवसा अगोदर मी मॅस्टरबेट केलं होतं. येस. 4 दिवसा अगोदर सकाळी 5 वाजता. ओके. आणि त्यानंतर 4 दिवसानंतर आज झालं माझं, आज दुपारी. ओके. हे जस्ट लाईक इच्छा तर होती नाही, मी खूप म्हणजे इट वॉज लाईक थोडासा फोर्स केला स्वतःला अँड आय डिड इट. येस. अँड दॅट इज रिअली बॅड. या जेव्हा तुला एक प्रकारे राहत नाही ना, तर डोंट डू दॅट. या म्हणजे कधी कधी असं होते की लघवी पण लागते, त्यामुळे असं फील होते की आपल्याला आलाय त्याची एक्साइटमेंट, बट इट इज नॉट दोज थिंग्स. ओके. सो तेव्हा थोडस कंट्रोल ठेवायचं, लघवीला जायचं. ओके. जसं तू लघवी करशील ना, पूर्ण असं जे एक्साइटमेंट आहे ना ते पूर्ण खाली होऊन जाते. देन यू फील की हा ठीक आहे, हे नव्हतं जे आपण विचार करत होतो, इट्स समथिंग एल्स. ओके. सो इट इज युरिन. सो येस.
तर 4 दिवसानंतर केलं मी मॅस्टरबेट. सो इट वॉज लाईक ठीक आहे ना या, म्हणजे अति तर नाही करून राहिलोय मी कंट्रोल मध्ये आहे आणि दॅट इज ओके. ऑफिस आता 30 तारखेपर्यंत तर लॉकडाऊन आहेच. Yes. आणि 30 नंतर लॉकडाऊन खुलणार आहे. ओके. खुलणार आहे म्हणजे काय, कशाप्रमाणे खुलणार आहे, इट वॉज लाईक आय डोंट नो यार. म्हणजे याच्या अगोदर कधी लॉकडाऊन वाला शब्द कधी वापरलाच गेला नाही, कधीच नाही. आणि शब्दच नाही वापरला तर ऍक्च्युअली मध्ये हे कधी झालंच नव्हतं. लॉकडाऊन वाली स्थिती झाली. हा म्हणजे एमर्जन्सी वाली सिच्युएशन होती. एमर्जन्सी सिच्युएशन म्हणजे काय होतं की सगळं बंद राहीन वगैरे वगैरे. ओके. हे बघ, काही स्पेसिफिक लोक स्ट्राईकवर जातात, म्हणजे ॲटोवाले किंवा बसवाले किंवा कोणते एक प्रोफेशन पिरियड ऑफ पीपल्स आहे, म्हणजे समजून घे ॲटोवाले. ओके. तर यांच्यावर काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, यांना पार्किंग बरोबर होत नाही, समथिंग लाईक दॅट. तर यांची एक युनियन असते. ओके. आणि त्या युनियन मध्ये नाही का त्या शहरातले सगळे ऑटोवाले इन्क्लूड असतात. तर ते स्ट्राईक करतात अगेन्स्ट सरकार किंवा तिथले जे सिटी गव्हर्नमेंट आहे किंवा त्यांचे जे कलेक्टर आहेत त्यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक करतात की आम्हाला समथिंग समथिंग हवंय, नाही तर आम्ही आमची सुविधा उपलब्ध नाही करेल. मी ऑटोवाले नाही घेत, बसवाले म्हणतो. ओके. तर समज जर स्ट्राईक घेतो आणि जोपर्यंत ते आमचे मांग किंवा आमचे जे गोष्टी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे सर्व्हिसेस देणार नाही. तर मानून घे की 2 दिवस स्ट्राईक होते त्यांचे. तर 2 दिवस शहरामध्ये कोणतेच बसेस चालले नाही. तर यामुळे काय होईल की जे प्रवासी लोक आहे त्यांना प्रॉब्लेम होईल. ओके. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही जाईल. म्हणजे समहाऊ एक ठिकाणावरून समज एक व्यक्ती आहे त्याला ऑफिसमध्ये जायचं आहे, ही ऑलवेज टेक अ बस फ्रॉम होम टू ऑफिस, बट त्याच्यापाशी आता बसेस नाही. तर अशा वेळेस काय करेल की अशा वेळेस तो व्यक्ती एक स्वतःचा व्हेकल काढेल. ओके. आयदर तो ऑटोने जाईल. ओके. तर अशा परिस्थितीमध्ये काय होते की एक व्यक्ती जो नेहमी बसने जाईल आणि त्याला नेहमी 5 किंवा 10 रुपये लागायचे, ऑटोवाले त्याला 50 रुपये चार्ज करेल. ओके. तर याच्यामध्ये त्याचं 40 रुपयाचं नुकसान आहे. राईट. तर मानून घे की असे हा एकच नाही, असे करीब हे पूर्ण शहरामध्ये करीब 10,000 लोक आहे. तर विचार कर, 10,000 इंटू 40. राईट. तर 10,000 इंटू 40 समज जर केलं म्हणजे सेम आहे ना. आपण एक सेम घेऊ, 10,000 लोक ऑफिसकडे जायचं आहे, त्यांना नेहमी 10 रुपये लागते, बट आता त्यांना एक्स्ट्रा 40 रुपये द्यावं लागत आहे. ओके. तर आता आपण काउंट करू की 10,000 लोक जेव्हा 40 रुपये एक्स्ट्रा देतात तर काय होते. काय बे. ओके. 1 2 3 4 हे 10,000 इंटू 40 तर किती, 4 लाख. होय. तर 4 लाख रुपयाची नुकसान होते. 4 लाख लोकांची नुकसान, 4 लाख रुपयांची नुकसान होते. म्हणजे 4 लाख रुपयेचा खर्च कुठे होताच नाही. समजा जर हे स्ट्राईक नसती तर हे 4 लाख रुपये वाचले असते लोकांचे, बट नाही, स्ट्राईक आहे. त्यामुळे हे जे नोकरीवर जाणारे लोक आहे त्यांचे प्रत्येकी 40 रुपये, म्हणजे समजा जर 10,000 लोक आहे तर त्यांचे करीब 4 लाख रुपये 4 लाख रुपये गेले. ओके. सो एकाच कम्युनिटीची लोक नसतात. एकाच कम्युनिटी म्हणजे एकच अशी लोक जे ऑफिसमध्ये जात नाही. काही असे पण लोक असतात जे हॉस्पिटलमध्ये जातात. काही असे पण लोक आहे जे
दुसऱ्या कामासाठी जातात, इकडे तिकडे जातात वगैरे, जे युजली बस घेतात वगैरे, बऱ्याच जण ॲटो घेत आहे. ओके, आता आपण जस्ट ऑटो म्हणत आहे, जस्ट लाईक समजा हे उबर ओला वगैरे घेत आहे, तर त्यांची पण संख्या वाढते, त्यांचे पण रेट जास्त असतात. तर असं म्हणलं गेलं ना, ते एका स्ट्राईकने म्हणजे एक पर्टिक्युलर फील्ड ऑफ पीपल्स नि त्यांनी सर्व्हिस बंद केली, तर करीब 2 किंवा 3 करोड रुपयाचं नुकसान होत आहे. ओके, आता आपण हे नुकसान कशी काय म्हणू? ओके, समजा जर एखादी व्यक्ती सर्व्हिसेस नाही देऊन राहिला आहे, तर आपल्यापाशी दुसरी सर्व्हिस आपण वापरू. ओके, पण त्यासाठी आपण जास्त पैसे देऊ, राईट? आता एका व्यक्तीकडून 40 रुपये एक्स्ट्रा गेले, ओके, पण त्या व्यक्तीसाठी तेवढं काही माइंड करत नाही. ओके, बट असा एक व्यक्ती आहे जो आता नाही करू शकत एवढे पैसे एफोर्ड. ओके, आता 40 रुपये इज नॉट अ बिग डील, बट काही काही लोकांना असं फील होते की 40 रुपये म्हणजे इट वॉज टू मच. ओके, तर त्यावेळेस तो व्यक्ती ऑफिसमध्ये जाणार नाही, किंवा समहाऊ, किंवा असं काही, असे खूप काही लोक असतात या, किंवा काही काही लोक पैदलच निघेल वगैरे वगैरे. तर असं पर्टिक्युलर फील्ड ऑफ पीपलनी समजा सर्व्हिसेस बंद केली, तर तेव्हा नुकसान होते. ओके, करोडोचं नुकसान होते. आता विचार कर, या लॉकडाऊन मध्ये सगळंच बंद आहे. ओके, इथे ना बस सुरू आहे, ना ट्रेन सुरू आहे, नाही कोणते एअरलाईन सुरू आहे, कोणते शॉप सुरू नाही आहे, सगळं बंद आहे. सगळे स्टोर बंद, काहीच सुरू नाही आहे, सगळे लोक आपापल्या घरात आहे. तर याच्यामुळे काय होत आहे की जे काम करण्याची जे क्वालिटी आहे ती बंद झाली आहे. म्हणजे मानून घे, एक इंडस्ट्री आहे, म्हणजे एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय होत आहे की प्रत्येक दिवशी त्याच्या इंडस्ट्रीमधून 20 कार बाहेर निघायच्या, पूर्ण मॅन्युफॅक्चर होऊन. या 20 कार, 20 कार पर डे. तर मानून घे, समजा जर 10 दिवस लॉकडाऊन आहे, तो 20 × 10 म्हणजे किती, 200 कार. म्हणजे 10 दिवसात त्याला 200 कार बाहेर काढायच्या होत्या. बट 10 दिवसाचं लॉकडाऊन आहे, तर त्याच्याकडे कर्मचारीच नाही आहे. तर त्याला काय लॉस झालाय, त्याला 200 करोड, म्हणजे त्याला 200 गाडी. तर समजा जर एक गाडीची किंमत आहे 10 लाख रुपये, तर 10 लाख इंटू 200 कार. ओके, आता एक नॉमिनल गाडीची किंमत एवढीच राहते, 10 लाख किंवा अबाव दॅट. आपण अंडरस्टँडिंग साठी 10 लाख घेऊ. ओके, तर हे 1 2 3 4 5, ओके, दॅट इज द 10 लाख. 10 लाख बरोबर आहे ना, 6 0. येस, ओके, इंटू 200, ते हे किती जाते, तर ते एकक दशशतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी, म्हणजे 20 करोड रुपयाचं नुकसान झालंय त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला. 20 करोडचं नुकसान. येस, सो विचार कर, तर हे जस्ट एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. असे किती सारे इंडस्ट्री आपल्या इंडियामध्ये आहे, आणि एवढ्या साऱ्या इंडस्ट्रीचं काम नाही केलं तर त्यांचे किती नुकसान झालं. इट वॉज सो मच, बहुत सारं नुकसान झालंय. आपण हे कधी लॉकडाऊन कधी, म्हणजे हा शब्द कधी ऐकला नव्हता. ओके, आणि अगोदर ऐकला नव्हता, त्यामुळे याच्याबद्दल काही असे फारसे ऍक्ट नाही, काही रूल नाही, काही नियम नाही. या लॉकडाऊन म्हणजे जस्ट लॉकडाऊन. यस, पूर्ण दुनिया बंद आहे. यस, या कोरोना व्हायरसमुळे. इट वॉज, कारण हे एक महामारी आहे. ओके, पहिले आपल्याला याला कंट्रोल करायचं आहे, कारण ही महामारी बहुत खतरनाक आहे. आतापर्यंत दुनियामध्ये किती लोक मेले आहे, यांनी आपल्यापाशी एक इंटरनेट बंद आहे यार. ओके, लास्ट टाइम मी चेक केलं होतं, इट वॉज लाईक 45 लाख लोक इन्फेक्टेड झाले आहे, आणि 3 लाख लोक मेले आहे या कोरोना व्हायरसमुळे. 3 लाख लोक. आता हा जो आकडा आहे, हा वाटते खूप मोठा, बट ऍक्च्युली बहुत कमी आहे. इन्स्टेड ऑफ कॅन्सरनी प्रतिवर्षी करीब 10 किंवा 20 लाख लोक मरतात.
10 नाही 5 लाख लोक मरतात. आय डोंट नो यार, बट समथिंग अबाउट लाखमध्येच किंमत आहे, लाखमध्येच नंबर आहे की एवढे रुग्ण कॅन्सरमुळे मरतात. तर आपण हे कोरोना आहे तर हे तर संख्या कमी आहे असं म्हणू शकतो, राईट. पण याचं काय संक्रमण जास्त आहे. आता आपण असं म्हणलं की याची संख्या कमी आहे, ओके, आणि त्यानंतरही कोणाला हा कोरोना व्हायरस झालाय तरी एवढा फारसा अफेक्ट करत नाही. हा युजली बुड्या लोकांना पण खूप जास्त अफेक्ट करतो. तर पण याच्यामुळे आपण अर्थव्यवस्था नाही थांबू शकत, तर आपण आपली अर्थव्यवस्था सुरू ठेवू, आपण सगळे काम धंदे सुरू ठेवू. तर याच्यामुळे काय होईल, ओके, याच्यामुळे काय होईल, आता लॉकडाऊन आहे त्यामुळे काय होत आहे की जे संसर्ग होण्याचा जो प्रसार आहे त्याची स्पीड कमी आहे. म्हणजे मानून घे की एका दिवशी एक व्यक्ती, जर अर्थव्यवस्था सुरू असती तर तो एका दिवशी एक व्यक्ती करीब 25 ते 30 जणांना इन्फेक्टेड करतो. बट ड्युरिंग द लॉकडाऊन आहे त्यामुळे तो व्यक्ती ज्याला कोरोना पॉझिटिव्ह आहे तो हार्डली 1 किंवा 2 व्यक्तीला इन्फेक्ट करून राहिलो. कधी कधी ती 1 किंवा 2 व्यक्ती कधी कधी 0 पर्यंत जाऊ शकते, कारण त्याला क्वारंटीन केलं गेलं तर, जे की ऑलमोस्ट सगळ्या जणांना क्वारंटीन केलं जात आहे. ओके, सो मानून घे समज जर अर्थव्यवस्था सुरू असती आणि समज जर ऑलमोस्ट करीब जेवढे काही लोक आहे त्या सगळ्या लोकांना कोरोना व्हायरस झाला तर यापैकी करीब 1 किंवा 2% लोक मरेल. तर मानून घे 1 किंवा 2% म्हणजे किती, व्हॉट इज मीन बाय दॅट. आपल्या ह्याच्यामध्ये वर्ल्ड मध्ये 8 बिलियन्स लोक आहे, 8 बिलियन लोक. तर 8 बिलियन चे समज जर 1 किंवा 2% काढले तर किती येईल. आपल्यापाशी कॅल्क्युलेटर आहे, टेन्शन नको आपण, कॅल्क्युलेटर. ओके, सो I will give 8 billion. Okay, so it was like 1 2 3 4 5 एकक दशक शतक हजार दश हजार, वेट, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज. ओके, थांब, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि त्याच्यानंतर आहे अब्ज. आपण बरोबर केलं आहे ना, का हे 80 करोड झाले आहे. किती शून्य लागते रे, 8 बिलियन मला किती शून्य लागते. शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज. ऍक्च्युली एक शून्य थोडं जास्त झाला. 1 2 3 एकक दश शतक हजार दश हजार एकक दशक, हा झाला एकक. ओके, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज. आता बरोबर झालाय, म्हणजे किती शून्य आहे, 9 शून्य आहे. ओके, आणि याचा पर्सेंटेज घे किती, 1, सॉरी, पर्सेंट मध्ये कसं काय काउंट करायचं रे, काइंड ऑफ लाईक अ रिअली कन्फ्युजन टू. जर मला 8 बिलियन चे 2% करायचे आहे तर कसं करेल, कसं होईल यार, मला हे येत नाही अरे मॅथमॅटिक्स थोडस. एक प्रकारे पर्सेंटेज घ्या आपण. ओके, तर टोटल किती आहे, पर्सेंटेज घेऊ आपण 2%, आणि टोटल किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, तर याच्यामध्ये रिझल्ट आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष, म्हणजे 1 करोड 60 लाख.
1,60,00,000 लोक मरतील या कोरोना व्हायरसमुळे. सो इट वॉज टू मच. आतापर्यंत 3 लाख लोक मेले आहे आणि इथे 1,60,00,000. तरी आपण असं म्हणू शकतो की अजूनपर्यंत लॉकडाऊन कसं खूप ठिकाणी आहे असं नाही. जसं आपल्या इंडियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, युरोपमध्ये थोडस पार्शली ओपन केलं आहे. सिनेमा हॉल वगैरे मॉल वगैरे सगळे बंद सुरू पण केलंय. पण आय डोंट थिंक, मला असं वाटत नाही का कोरोना व्हायरस जाईल लवकर. मला तरी वाटते की हा जो व्हायरस आहे आणि 1 किंवा 2% लोक इट वॉज लाईक रिअली लेस. मला नाही वाटत की एवढेच लोक मरतील, मोर दॅन दॅट. कारण आपल्या इम्युन सिस्टीम मध्ये कसं आहे, मी मोबाईल ठेवून दिला. माझं रेकॉर्डिंग सुरू आहे ना? रेकॉर्डिंग सुरू आहे. ओके. आपल्या इम्युन सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे लोक आहेत त्यांची इम्युन सिस्टीम वॉज रिअली स्ट्रॉंग. या असं लोक असे सगळेजण म्हणतात. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आपल्या इंडियामध्ये जे यंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे 20 ते 30 दरम्यानचे जे लोक आहे ना, ते आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त आहे. आणि 20 ते 30 दरम्यानचे लोक यांच्यामध्ये इम्युनिटी नेहमी चांगली असते. सो इट वॉज लाईक दॅट. बट बाकीच्या कंट्रीमध्ये काही काही सिच्युएशन बहुत रॉंग आहे. जस्ट लाईक इटलीमध्ये किंवा 1 किंवा 2% इज नॉट रिअली डिपेंड अपॉन दी इम्युनिटी. या कधी कधी हायजीनवर पण डिपेंड करते. कधी कधी खूप साऱ्या बिमाऱ्या पण लोकांना ऑलरेडी असते. म्हणजे असे काही लोक त्यांना ऑलरेडी बिमारी आहे समथिंग, तर त्या लोकांना हे कोरोना व्हायरस मारूनच टाकेल. ओके. तुला काय वाटते आफ्टर कोरोना व्हायरस दुनिया कशाप्रमाणे राहील? वेल, मी खूप जास्त दूरचा विचार नाही करत. मी इथून विचार करतो 5 वर्षांनंतर. ओके. 5 वर्षांनंतर म्हणजे मी विचार करून घे की आता मी बोलून राहिलो आहे वॉज लाईक आजची तारीख आहे 20 मे 2020. तर आजची तारीख आहे 20 मे 2025. ओके. तर मी म्हणतो की 5 वर्ष अगोदर व्हायरस आला होता ज्याचं नाव आहे कोविड-19, कोरोना व्हायरस. ओके. हा चायनाकडून व्हायरस आला होता ऍक्च्युली. यांनी खूप साऱ्या लोकांना मारलाय. आता कंट्रोलमध्ये आहे. येस. बट हा जो कोरोना व्हायरस आहे यांनी आपल्याला खूप काही गोष्टी शिकून दिल्या आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी या कोरोना व्हायरस बद्दल ऍडव्हान्टेज बद्दल बोलतो. या म्हणजे जे 2 वर्षामध्ये जो कोरोना व्हायरस आहे, जेव्हापासून कोरोना व्हायरस आला म्हणजे 2020 स्टार्टिंग पासूनच आला, तर त्याच्यामध्ये काय फायदे झाले, या 5 वर्षामध्ये काय ऍडव्हान्टेज झाले. फर्स्ट ऑफ ऑल पोल्युशन मध्ये बहुत जबरदस्त गिरावट झाली. येस, इट वॉज रिअली अमेझिंग. जे ग्लोबल टेम्परेचर आहे ते युजली पेक्षा 5 डिग्री सेल्सिअसनी कमी झालं. सो इट वॉज नाईस. इट वॉज नाईस असं म्हणता येईल. ओके. जे त्याच्यानंतर आहे जी सायकल आहे, म्हणजे सीझन सायकल आहे, ती खूप दुरुस्त झाली. येस. म्हणजे अगोदर जो पाऊस पडत होता करीब युजली नेहमी जो पाऊस पडत होता तो एक तर जुलैला स्टार्ट व्हायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा पावसाळा खतम होतो तेव्हा व्हायचा. मधात पाऊस खूपच कमी व्हायचा. येस. बट आफ्टर कोरोना व्हायरस एव्हरी डे पाऊस व्हायचा. जिथे म्हणजे आमच्या इंडियामध्ये तरी इट वॉज लाईक असं नाही का खूप धो पाऊस व्हायचा. नो. बट नेहमी अशी हलकी हलकी बारिश राहायची वगैरे वगैरे, असं वाटायचं का इट इज पावसाळा. यस.
कधी सकाळ संध्याकाळ वगैरे हलकी हलकी बारिश यायची. सो इट वॉज ग्रेट. पावसामुळे काय झालं की हमेशा हिरवळ राहायची. म्हणजे मी जिथे राहतो आसपास अराउंड मुंबईला राहतो मी, तर इथे मुंबईला नेहमी ट्रॅफिक असते आणि नेहमी खूप दमट वातावरण राहते. बट आफ्टर कोरोना व्हायरस इट वॉज रिली ग्रेट. या पण समजा जर मी मुंबईच्या बाहेर जरी गेलो ना तरी खूप मस्त आहे ऍक्च्युली. पुणे आणि लोणावळा आहे ना इथे तर बापरे इतकी जबरदस्त हिरवळ आहे की डूड यू कॅनॉट इमॅजिन. बहुतच मस्त आहे. पाऊस, थंडी पण बहुत मस्त आहे. येस. अगोदर इंडियामध्ये खूप एक्स्ट्रीम प्रकारे सीझन येत होते. म्हणजे पाऊस आला तर अति जास्त, ऊन आली तर अति जास्त, हिवाळा आला तर अति जास्त. येस. इथे मॅक्सिमम टेम्परेचर वॉज लाईक 52 डिग्री सेल्सिअस. ओके. मिनिमम टेम्परेचर लाईक -5 किंवा -3 डिग्री सेल्सिअस. आणि पाऊस आला तर वॉज लाईक बापरे एकदम पूर यायचे. बट गेल्या 5 वर्षामध्ये अशा प्रकारची स्थिती कधीच नाही झाली. इंडियामध्ये तर बिलकुलच नाही झाली अशा परिस्थिती. यस. इथे जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे ते आज झालं आहे करीब 42 डिग्री सेल्सिअस इंडियामध्ये. यस. जे मिनिमम टेम्परेचर झालं आहे हिवाळ्यामध्ये तो आहे 6 डिग्री सेल्सिअस. 6 डिग्रीच्या खाली नाही गेला या 5 वर्षामध्ये. हमेशा पाऊस कंट्रोलमध्ये राहिलाय. ओव्हर तर कधीच झाला नाही. येस. पाऊस हमेशा कंट्रोलमध्ये राहिलाय. पोल्युशन्स मध्ये खूप कंट्रोल झालाय. इट वॉज रिअली ग्रेट. या आणि निसर्गासाठी हे खूप चांगलं झालंय असं म्हणता येईल. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस. आतापर्यंत मला एवढेच ऍडव्हान्टेजेस आहे. येस. स्काय चांगलं क्लिअर झालं आहे. आता आपण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तारे वगैरे खूप क्लिअरली पाहू शकत होतो वगैरे वगैरे. इट वॉज या सो नॅचरल गोष्टी वॉज बिकम ग्रेट. ओके. आता आपण घेऊ इकॉनॉमिक बद्दल. येस. त्या कोरोना व्हायरसमुळे आता पण इंडियाला बहुत मोठा प्रॉब्लेम आलाय. 2020 मध्ये इंडियाची जीडीपी होती 5%. यस. सॉरी 2019 मध्ये. यस. 2020 मध्ये याची जीडीपी झाली ती झाली 4.2%. त्यानंतर 21 मध्ये 4.3%. ओके. आणि त्यानंतर शेवटले 2 आहे ते 4.7%. त्यानंतर 4.8% आणि आता 5.1%. ओके. सो इट वॉज ग्रेट. या कारण अदर कम्पेअर ऑफ कंट्रीमध्ये आपली जीडीपी आहे ते पॉझिटिव्ह मध्ये आहे. कारण इथे मोस्ट ऑफ द कंट्रीज आहे त्यांची जे जीडीपी आहे ते निगेटिव्ह मध्ये गेली आहे. येस. फर्स्ट ऑफ ऑल जपान आहे. येस. यांची जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक इन्कम आहे म्हणजे या म्हणजे जो पैसा जो कमवतो आर्थिक पैसा तो बहुत कमी झालाय. ओके. त्या जपान आहे. त्यानंतर आहे रशिया आहे. येस. रशिया ते ऑलरेडी डेट मध्ये होता तो पण. अजून खूप सारे कंट्रीज आहे. इट वॉज टू मच. ड्युरिंग द सेंचुरी आपण नेहमी विचार करत होतो की डॉलर हा एक कॉन्स्टंट हे आहे म्हणजे चलन आहे. ओके. तर खूप सारे लोक युजली ट्रान्झॅक्शन करायचे ते डॉलर मध्ये करायचे. या आणि गेले 102 वर्षामध्ये डॉलर 102 नाही म्हणजे जेव्हापासून वर्ल्ड वॉर 2 झाला त्यानंतर पासून डॉलर नेहमी हा कॉन्स्टंट राहिलाय. याची व्हॅल्यू कधी चेंज झाली नाही या करन्सीची व्हॅल्यू. बट या कोरोना व्हायरसमुळे याची व्हॅल्यू चेंज झाली आहे. येस. आता सर्वात मोठं जे चलन आहे ते डॉलरच आहे असं नाही आहे. येस. बट याच्यामध्ये डिफ्लेक्शन येऊन राहिले. आता मोस्ट ऑफ द लोक आहे ते रुपीज मध्ये नाही आता डॉलर मध्येच हे करताय. बट इट वॉज लाईक दॅट की इन्स्टेड ऑफ डॉलर ते म्हणजे कमोडिटी सब्जेक्ट आहे जस्ट लाईक ऑइल वगैरे याच्यामध्ये करून राहिले इन्स्टेड ऑफ डॉलर वगैरे. ओके. नंतर काय झालंय चायनाला याचा एक प्रकारे खूप जबरदस्त फटका बसलाय.
येस, इट वॉज टू मच. फटका म्हणजे इन द सेन्स, पण फटका नाही म्हणतायत, कारण त्यांचा जशी जो पैसा आहे आणि त्यांच्यापाशी जे डेव्हलपमेंट आहे, तर ॲज कम्पेअर्ड टू फटका इट वॉज नॉट. युएसनी त्यांच्यावर खूप सारे सँक्शन आणले, या त्यामुळे चायनाला खूप जास्त हे झाला. हा, चायनाचे प्रॉडक्ट खूप साऱ्या कंट्रीमध्ये बायकॉट केले, बंद केले. येस, म्हणजे जेवढे चायनीज प्रॉडक्ट आहे ना, सगळ्या कंट्रीने, युरोपियननी तर कम्प्लिटली बंद केलाय. इट वॉज, येस. त्यानंतर इंडियामध्ये आहे, येस, चायनाचे प्रॉडक्ट येथे सुरू आहे. अमेरिके पण चायनाचे प्रॉडक्ट कम्प्लिटली बॉयकॉट केलाय. येस, काही काही प्रॉडक्ट्स आहेत, जस्ट लाईक हवाई आहे. 5G नेटवर्कसाठी हवाई वॉज रिअली गुड. तर बट 5G नेटवर्क काही काही स्पेसिफिक कंट्रीमध्येच आहे, जस्ट लाईक चायनामध्ये आहे, पाकिस्तानमध्ये आहे, लिटरली. या इंडियामध्ये आताही 4Gच आहे, 5G वगैरे आणलेलं नाही. अमेरिकेमध्ये 5G नेटवर्क आहे, बट खूप कमी प्रमाणात आहे. यस, त्यांनी तेवढा प्रसार करू दिला नाही, बिकॉज त्यांनी विचार केला की 5G नेटवर्क हे आपलं दुसऱ्या कंपनीचं असावं, ना की चायनीज कंपनीचं. तर असे खूप सारे असे कंपनीज आहेत, ते या प्लॅटफॉर्मवर उतरले आणि 5G नेटवर्कवर खूप सारे लोक इम्प्लिमेंट करून राहिले, बट त्यांची प्रोग्रेस हॅड इनफ नाही आहे ॲज कम्पेअर टू हवाई, जे चायनीज कंपनी आहे. त्यांची प्रोग्रेस वॉज टू मच. त्यांनी खूप सारे टॉवर वगैरे लावले आहे. बट इन्स्टेड ऑफ चायना आणि त्यानंतर छोटे छोटे देशच आहे, त्या लोकांनी चायनाचा सपोर्ट केला आहे. बट मोस्ट ऑफ द चायनीज मध्येच 5G नेटवर्क आहे, बाकी सगळीकडे मोस्ट ऑफ द ठिकाणी 4G नेटवर्क आहे. ओके, आपल्या इन्स्टेड ऑफ 5G नेटवर्क इथे खूप साऱ्या लोकांनी एक प्रकारे ऑप्टिक फायबर नुसार कनेक्शन घेतले आहे. सो इट वॉज गुड. आमच्या इंडियामध्ये आता काय झालं आहे की एज्युकेशन वॉज कम्प्लिटली ऑनलाईन केलं आहे. या म्हणजे सुरुवात आहे ऑनलाईनसाठी. यस, कारण आता जेवढे काही क्लासेस होऊन राहिले ते सगळे ऑनलाईन होत आहे, घरून होत आहे. या याची सुविधा केली आहे, कारण असे काही स्टुडंट्स आहे जे स्कूल किंवा कॉलेजमध्ये येऊ शकत नाही वगैरे वगैरे. तशा लोकांसाठी काही ऑनलाईन कोर्सेस केले आहे किंवा ऑनलाईन पढाई करून जाते. त्यांची एक्झाम पण आता ऑनलाईन होते. यस, एज्युकेशन बोर्डने हा खूप मोठा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याच्यावर काम सुरू आहे. यस, महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट CBSE बोर्डवाल्यांनी एज्युकेशन ऑनलाईन केलं आहे. यस, बट तरी मोस्ट ऑफ द स्कूल्स वगैरे सुरू आहे. यस, बट कसं आहे की एक सेकंडरी प्लॅटफॉर्म म्हणून नाही का, ऑनलाईन पण सुरू केलं आहे. सो इथे मोस्ट ऑफ द लोक कसं लेक्चरसाठी येतात, लेक्चर करतात आणि त्यानंतर त्यांचे होमवर्क वगैरे बाकीचे जेवढं काही डेटा आहे ते ऑनलाईन सबमिट करतात किंवा ऑनलाईन देतात. हे सुरू केलं आहे. जे ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करणारे जे चॅनल्स आहेत त्यांची खूप जास्त प्रोग्रेस झाली आहे. यस, आमच्या इंडियामध्ये बायजू, वेदांता वगैरे खूप सारे झाले आहे. युट्यूबवर पण असे आता खूप सारे कम्युनिकेशन होऊन राहिले, सॉरी क्लासेस वगैरे होत आहे. ओके, युजली अगोदर कसं आहे, मीटिंगसाठी नाही का सगळे लोक एकत्र यायचे आणि मीटिंग करायचे. पण आजकाल व्हर्च्युअल मीटिंग खूप जास्त याच्यामध्ये चलनात आली आहे आणि मोस्ट ऑफ द ठिकाणी व्हर्च्युअल मीटिंग आहे. येस, म्हणजे समजा मला मीटिंग करायची आहे तर अगोदर आय वेंट टू सम प्लेस वेअर मीटिंग वॉज हॅपन, बट आता व्हर्च्युअल मीटिंग आहे. तर इथे ज्या कंट्रीमध्ये आहे तुम्ही तिथूनच तुम्ही व्हर्च्युअल मीटिंग करा. येस, या 5 वर्षामध्ये टुरिझम सेक्टर बहुत भयानक पिटला आहे, बहुतच भयानक. इट वॉज डूड, बहुत भयानक. या जो हे आहे टुरिझम सेक्टर मध्ये मोस्ट ऑफ जे कंट्रीज आहे, दुबई आहे, दुबई एमिरेट्स जे टुरिझम सेक्टरवर डेव्हलप करत राहते ती,
ती खूप जास्त पिटली आहे याच्या कोरोना व्हायरसमुळे. यस. आणि पण असं नाही म्हणतात, ह्या 5 वर्षामध्ये हळूहळू लोक टुरिझमकडे वाळून राहिले. यस. कारण जे निसर्गाने ज्याप्रमाणे जादू केली आहे या 5 वर्षामध्ये, तर इट वॉज रिअली ग्रेट. खूप सारे लोक असे ऍडव्हेंचर्स बाहेर निघून राहिले आहे आणि शूट करून राहिले, आणि हिरवगाळ वगैरे दे नेव्हर सीन दिस लाईक बिफोर. यस. म्हणजे अगोदर जे ग्रीनिश आहे ते कधीच असं फिल्म मध्ये वगैरे बघितलं होतं, ऍक्च्युअल मध्ये कधी लोकांनी बघितलं नव्हतं. यस. बट ऍक्च्युली आता लोकांकडे येऊन राहिले आहे, त्यामुळे लोक शूट करत आहे. तर टुरिझम हळूहळू वाढत आहे, बट खूप मोठ्या संख्येने नाही वाढत आहे. या आणि अशा ठिकाणी नाही ज्या ठिकाणी खूप जास्त डेव्हलपमेंट आहे. जस्ट लाईक दुबईमध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे तिथे खूप जास्त टुरिझम होतं. बट आता असं नाही. टुरिझम म्हणजे असं की जिथे खूप सारे हिरवगाळ आहे किंवा नेचर्स आहे, याच्या लोकांच्या सानिध्यात लोक राहतात. या सो दोज आर टुरिझम. यस. युजली बाईक रायडिंग वगैरे वगैरे, तर हे एक टुरिझमचाच फॅक्टर आहे असं म्हणू शकतो. बट आता या 5 वर्षामध्ये हळूहळू डेव्हलप होऊन राहिलाय. या म्हणजे गेले मागच्या वर्षापासून टुरिझमसाठी हळूहळू पॅकेजेस अनाऊन्स झाले आहे, आणि लोकांनी आता सुरुवात केली आहे आता बाहेर निघण्याची. सो येस. हेल्थ सेक्टरमध्ये जबरदस्त चेंजेस आले आहे. टूड वॉज लाईक रिअली बापरे. येस. आजकाल काय झालं आहे की MBBS ची डिग्री वॉज लाईक रिअली टफ, बहुत जास्त होती. आणि हे डिग्री समजा 100तून करीब 25 लोक पास व्हायचे, 75 लोक फेल व्हायचे. या कारण हा जो कोर्स हा रिअली टफ असायचा, थेरॉटिकल नॉलेज आणि खूप सारा ऑफकोर्स. कारण मेडिकल म्हणजे म्हणलं की खूप सारं, म्हणजे एक प्रकारे आपण अशा गोष्टीचं पढाई करतो जे आपल्या ह्युमन बॉडीशी रिलेटेड असते. इट वॉज रिअली डिफिकल्ट जॉब. तर यासाठी आपल्याला शार्प माइंडची गरज असते. या बट कधी कधी हॉस्पिटल्समध्ये नाही का फक्त शार्प माइंडची गरज नसते, कधी कधी सपोर्टिव्ह लोकांची पण गरज असते. जस्ट लाईक नर्स आहे किंवा स्टाफ बॉय आहे समथिंग. ओके. जे छोट्या लेवलचे काम करतात ना की ऑपरेशन, बट लाईक पेशंटला सपोर्ट करणे, छोट्या छोट्या गोष्टी देणे, इंजेक्शन देणे. आता इंजेक्शन देण्यामध्ये काही खूप सारं नॉलेजची गरज नाही आहे. या बट समजा जर आपण हे काम असे छोट्या लेवलच्या लोकांकडून करून घेतले, इट वॉज रिअली ग्रेट. तर यांच्यामध्ये जबरदस्त रिक्रुटमेंट झाली आहे. या आजकाल ॲम्ब्युलन्स सुविधा इतकी फास्ट झाली आहे की इवन समजा जर कोणाला हार्ट अटॅक जरी आला ना, तर रॅपिडली नाही का फटाकसे इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेणं, त्यांचे प्रोसेस करणं वगैरे. इट वॉज रिअली ग्रेट. या मेडिकल सुविधामध्ये ज्याप्रमाणे चेंजेस आले आहे, इट वॉज गुड. यस. या व्हेंटिलेटर्स आपल्या म्हणजे जेव्हा कोरोना व्हायरस आहे तेव्हा व्हेंटिलेटरची गरज खूप जास्त होती, कारण जेवढे काही क्रिटिकल पेशंट्स होते त्यांना व्हेंटिलेटरची गरज वाटत होती. येस. सो इथे व्हेंटिलेटर्स खूप जास्त आहे. येस. आणि ICU वॉर्ड्स पण आहे इथे खूप सारे. सो इट वॉज ग्रेट. बट कोरोना व्हायरस नंतर तेवढे पेशंट्स एवढे आले नाही. या म्हणजे हेल्थमध्ये खूप जास्त सुधारणा केली आहे लोकांनी. आता खूप सारे लोक जिम मध्ये जातात, वर्कआउट करतात, ऑलमोस्ट बहुत सारे लोक. येस. खूप साऱ्या लोकांची हेल्थ पॉलिसी आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे. यस. आफ्टर कोरोना व्हायरस या हेल्थ पॉलिसीमध्ये ज्याप्रमाणे बूम आला, इट वॉज लाईक रिअली. यस. म्हणजे समजा जर कोणत्या हेल्थ पॉलिसीमध्ये कोणी लोक इन्व्हेस्ट करत असेल ना आणि कोणती कंपनी खोलत असेल ना, तर त्यांची चांदी आहे. यस. म्हणजे याच्या अगोदर लोक नाही का LIC काढायचे, LIC प्रीमियम भरायचे. बरं, इन्स्टेड ऑफ LIC काही लोक तर फक्त हेल्थवरच हे करून राहिले, म्हणजे इन्व्हेस्ट करून राहिले की नाही बा आता आपलं हेल्थचे प्रॉब्लेम आहे तर वी शुड इन्व्हेस्ट ऑन द हेल्थ. सो खूप सारे असे पॉलिसी निघाले आहे, जसं policybazaar.com. इंडियामध्ये हेल्थ इन्शुरन्स खूप सारे निघाले आहे. येस. सो अजून पण खूप काही चेंजेस आहे. हे मी जे काही चेंजेस सांगितले, हे चेंजेस मला दिसले अराउंड, ते मी सांगितले. येस. बट या 5 वर्षामध्ये कोरोना व्हायरसनी खूप काही आपल्याला शिकवलं आहे. पॉलिटिकल मध्ये पण खूप काही चेंजेस झाले आहे लिटरली. सो
या एक प्रकारे हे वर्ल्ड वॉरच होतं, असं नाही, बस एक प्रकारे वॉरच होता. याच्यामध्ये अं, किती लोक मेले? यस, या कोरोना व्हायरसमुळे करीब 2 करोड, नाही, 2 करोड 72 लाख, म्हणजे ऑलमोस्ट करीब 3 करोड लोक मेले गेले. यस, याच्यामध्ये अमेरिकेचे सर्वात जास्त आहे, रशिया, इंडियाचे आहे, इंडिया इज अ थर्ड रँकवर आहे. यस, त्यानंतर आहे इंग्लंड आहे, त्यानंतर आहे युरोपचे काही कंट्रीज आहे. यस, चायनामध्ये पण खूप सारे लोक मेले, बट त्या लोकांनी आतापर्यंतही त्यांनी जे त्यांचे नंबर आहे ते लपून ठेवले आहे. त्यांचे जे ऑफिशियल नंबर आहे ते त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी असं म्हणलं गेलं आहे की त्यांच्या कंट्रीमध्ये करीब 3.5 लाख लोक मेले आहे, बट ते फेक म्हणत आहे. यस, कारण आपल्या इंडियामध्येच करीब सांगू, आपल्या इंडियामध्ये 12 लाख लोक मेले आहे, आणि 12 लाख लोक मेले आहे. ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द लोकांना कोरोना व्हायरस झालाय. म्हणजे इथे 12 लाख लोक मेले आणि 1 करोड 23 लाख लोकांना कोरोना व्हायरस झाला होता. यस, त्यापैकी 12 लाख लोक या कोरोना व्हायरसमुळे मेले. US मध्ये स्थिती थोडीशी गंभीर आहे. US मध्ये 40 लाख लोक मेले. यस, रशियामध्ये बहुत जास्त लोक मेले. रशियामध्ये करीब 38 लाख लोक मेले. सो बहुत प्रॉब्लेम झालाय. यस, हेल्थवर खूप साऱ्या लोकांनी कॉन्शियस ठेवलाय. सो माझ्या वडिलांना पण झाला कोरोना, मला आणि माझ्या आईला पण झाला कोरोना. यस, आणि खूप कठीण परिस्थिती झाली होती. ऍक्च्युली मला पण झाला आणि माझ्या बहिणीला पण झाला कोरोना व्हायरस. बट कसं आहे की माझी इम्युन सिस्टीम वॉज स्ट्रॉंग. सोनूची थोडीशी वीक होती, बट तिला पण रिकवर करण्यात आलं. यस, माझ्या वडिलांची ऑलरेडी स्ट्रॉंग होती, तर त्यांना फारसा प्रॉब्लेम नाही आला. माझ्या आईचे ऑलरेडी 5 ऑपरेशन झाले होते. यस, बट तिच्यामध्ये अशी कोणती बिमारी नव्हती. तिला जेव्हा कोरोना व्हायरस झाला तेव्हा तिला ऑलरेडी थायरॉइड होता. बट शी सस्टेन, या, आणि तिने कोरोना व्हायरस बद्दल जास्त फाईट केली आणि ऑल्सो शी इज रिकवर. या, तर माझ्या फॅमिलीमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांनाच कोरोना व्हायरस झाला आणि वी विल गेट रिकवर. तसे खूप सारे फॅमिलीज आहे. यस, माझ्या अराउंड ताईला, बिट्टूला वगैरे ऑलमोस्ट सगळ्या जणांनाच, म्हणजे मी ज्या लोकांना ओळखतो त्या सगळ्या लोकांना कोरोना व्हायरस झालाय. यस, सो हे जे म्हणलं मी, हे करीब 5 वर्षा अगोदरच, म्हणजे 5 वर्षांनंतर आफ्टर कोरोना व्हायरस what will happen. So it is that. So this is it. This is the My Artifact episode number 1950. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.